ठीक आहे. तर आपण आज बघूयात की अनसिमेट्रिकल आय सेक्शन कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर हे अनसिमेट्रिकल आय सेक्शन आहे. ओके. याच्यामध्ये पहिल्यांदा हे बघायचं की हा जो सेक्शन आहे हा सिमेट्रिकल कशाच्या कुठल्या ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिकल आहे. whether it is symmetrical about x or y axis. So we can see that this is symmetrical about the y axis म्हणजे vertical axis आहे. ओके. So x bar can be आता बघूयात आपण कसं होतं ते. ओके. सो दिस इज x and this is y. ओके. तर काय करायचं याला सेक्शन मध्ये स्प्लिट करून टाकायचं. सो दिस इज सेक्शन नंबर 1, दिस इज 2 and this is 3. सेक्शन नंबर 1, 2 and 3. ओके. आता दिस इज सिन्स दिस इज सिमेट्रिकल अबाउट दी वर्टिकल ऍक्सिस दॅट इज वाय ऍक्सिस. तर याचा जो सेंट्रॉइड आहे तो कोणत्या ऍक्सिसवर लाय होणार आहे, तो ह्या सेंटर लाईनवरच लाय होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे एक्स बार इज नोन टू अस. किती आहे एक्स बार ते आता बघूयात आपण. ॲज दिस सेक्शन is symmetrical about y-axis, therefore x bar is equal to 100 by 2 that is equal to 50 mm. तर हा x बार किती आहे 50 mm आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं की y बार किती आहे, म्हणजे या सेंट्रल ऍक्सिसवर किती वर गेल्यानंतर आपल्याला सेंट्रॉइड जो आहे तो या सेक्शनचा मिळणार आहे. बरोबर आहे. त्यासाठीचा फॉर्म्युला वी नो y bar is equal to a1 y1 plus a2 y2 plus a3 y3 divided by a1 a2 a3 ची समेशन. ओके. आता सेक्शन नंबर 1 रेफरन्स काय घ्यायचं आपल्याला, बॉटमची जी लाईन आहे, बॉटमची जी फेस आहे दॅट शुड बी रेफरन्स ॲज एक्स ॲक्सिस आणि लेफ्ट मोस्ट जी फेस आहे दॅट शुड बी दी रेफरन्स ॲज दी वाय ॲक्सिस. बरोबर आहे. सेक्शन नंबर 1 कुठे आहे, एकदम टॉपवर आहे इथे, आणि ही त्याची एक्स ॲक्सिस आहे. बरोबर आहे. तर 15/2 वर एक हॉरिझॉन्टल लाईन चालली अशी. आपल्याला वाय, आता वाय फाइंड आउटच नाही करायचं आपल्याला, फक्त एक्स फाइंड आउट करायचं. ओके. हा झाला त्याचा स्वतःचा सेंट्रॉइड C1 and this is the total distance from the reference axis x. किती आहे हा 15 प्लस 120 किती आहे 15 प्लस 120 म्हणजे 135. बरोबर आहे. सो दिस इज इक्वल टू 135. नाव a1 किती आहे 70/15. सो इट इज 70/15. किती आहे बघा 1050 mm स्क्वेअर. y1 म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड फ्रॉम द रेफरन्स एक्स ॲक्सिस इज इक्वल टू y1. म्हणजे हे जे टोटल डिस्टन्स आहे, दिस टोटल डिस्टन्स विल बी इक्वल टू y1. हे जे टोटल डिस्टन्स आहे हे टोटल डिस्टन्स इक्वल टू काय आहे y1 आहे. बरोबर आहे. सो दिस इज इक्वल टू y1. तर y1 किती आहे 15/2 प्लस 135 म्हणजे किती झाले बघा, इट इज 142.5 mm. आता सेक्शन नंबर 2. सेक्शन नंबर 2 म्हणजे काय, ही जी वेब आहे ही वेब आणि हा रेफरन्सचा एक्स ॲक्सिस आहे. बरोबर आहे. हे डिस्टन्स किती आहे, हा जो वेब आहे हा किती
वरती आहे रेफरन्स ॲक्सिस पासून 15 mm वर. सो दिस गॅप इज 15 mm. ओके, आता याचं सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं आहे एक्स ॲक्सिससाठी. तर ही जी टोटल डेप्थ आहे 120, याच्या बरोबर मिड पॉइंटला घ्या. आणि ही जी विड्थ आहे 15, याचा बरोबर हाफ म्हणजे इथे. सो दिस इज द सेंट्रॉइड C2 फॉर सेक्शन नंबर 2. तर A2 काय आहे? 120/15 किती आहे बघा. इट इज 1800 mm². आणि Y2 किती आहे? Y2 म्हणजे काय? हा जो सेंट्रॉइड आहे या सेंट्रॉइडची एक्स ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स, बरोबर आहे. तर हा सेंट्रॉइड हा कितीवर आहे? इथे हे आहे 60 आणि हे आहे 15. सो दिस इज इक्वल टू 60 प्लस 15 विच इज इक्वल टू 75 mm. सिमिलरली सेक्शन नंबर 3. हा इथे एक्स ॲक्सिसवरच आहे, बरोबर आहे. ही झाली त्याची हॉरिझॉन्टल लाईन, ही झाली व्हर्टिकल लाईन. दोघांचं इथे इंटरसेक्शन आहे, दॅट इज द सेंट्रॉइड C3. सो A3 किती आहे? 100/15, दॅट इज इक्वल टू 1500 mm². आणि Y3 किती आहे? ही जी डेप्थ आहे याच्या हाफ म्हणजे 15/2. आणि एक्स ॲक्सिसला एकदम तो चिटकून आहे, त्याच्यामुळे ॲड करायची काही गरज नाही कुठलंच व्हर्टिकल डिस्टन्स. सिम्पली 15/2 इज दी distance for Y3, that is equal to 15/2, which is equal to 7.5 mm. Therefore the total y bar of this entire section is equal to, हा फॉर्म्युला वापरायचा आहे, a1 y1 a2 y2 a3 y3 divided by summation of all the areas. So according to this formula, this is equal to 1050 into 142.5 plus 1800 into 75 plus 1500 into 7.5 whole divided by summation of the areas. किती आहे बघूयात आपण आता. न्यूमरेटरची ब्रॅकेट ओपन करा. 1050 into this plus 1800 into 75 plus 1500 into 7.5 ब्रॅकेट क्लोज करा, डिवायडेड बाय, परत ब्रॅकेट ओपन करा आणि समेशन ऑफ एरियाज घ्या. $37.41 आलंय का एवढं? इथे एक मल्टिप्लिकेशनची साईन राहिली. परत एकदा घेतो. 1050 into 142.5 plus 1800 into 75 plus 1500 into 7.5 divided by 68.0 म्हणजे 68. आलंय का सगळ्यांचं? काय बार आलाय का एवढं? ओके. तर आता ह्या फिगरवर जर लोकेट करायचं म्हटलं तर 68 म्हणजे हा 120 आहे, याच्या हाफ इथे 60 येईल आणि हा 15 म्हणजे अप्रॉक्सिमेटली इथे तो CG, बरोबर आहे. दिस इज द सेंट्रॉइड C अँड दिस डिस्टन्स फ्रॉम द एक्स ॲक्सिस इज 68 mm. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे याच्या सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट. हा जो सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे याच्या अबाउट ह्या टोटल सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे कसं करायचं आहे? फर्स्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा, तो इथे शिफ्ट करायचा. सेकंडचा काय मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा, तो इथे शिफ्ट करायचा. थर्डचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, तो इथे ट्रान्सफर करायचा. सो लाईकवाईज वी विल कॅल्क्युलेट दी मोमेंट ऑफ इनर्शियाज. ओके. नाव
moment of inertia for the entire I section. ठीक आहे. आता सेक्शन नंबर 1. त्याचा स्वतःचा C1 घेतला आपण इथे. त्याच्या अबाउट जो आहे तो काय असणार आहे? सो आय x1 इज इक्वल टू BD क्यूब बाय 12. सो दिस इज इक्वल टू विड्थ आहे 70 आणि डेप्थ आहे 15. सो 70 इंटू 15 क्यूब अपॉन 12 किती आहे बघा. हम्म? 19.68 इंटू 10 raised to 3. 19.687 इंटू 10 raised to 3. युनिट आहे mm raised to power 4. ओके, ठीक आहे. आता h फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी आपण जी मेथड यूज करतो तीच परत यूज करायची. आता हाच व्हर्टिकल ॲक्सिस घ्या इथे. हा रेफरन्स ॲक्सिस आहे आणि हा आहे सेंट्रॉइड C. हा सेंट्रॉइड आहे 68 mm वर आणि याचा स्वतःचा जो सेंट्रॉइड आहे तो आहे y1 जेवढा होता तेवढाच असणार आहे. y1 इज 142.5. सरळ y1 घ्या 142.5. तर दोघांचा डिफरन्स किती असेल आहे? 142.5 मायनस 68 किती आहे बघा. 74.5. So this distance is 74.5 mm. Therefore h is equal to 142.5 minus 68. हा फॉर्म्युला काय आहे? y1 minus y bar. फॉर्म्युला काय आहे? y1 minus y bar. So this is equal to 74.5 mm. Therefore आता Ix(x1) म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया आता आपल्याला सेंट्रोइडल ॲक्सिसला ट्रान्सफर करायचा आहे. सो दिस इज इक्वल टू पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायचा आहे. सो दिस इज इक्वल टू Ix1 प्लस A1 इंटू h स्क्वेअर. सो 19.687 10 रेस टू 3 प्लस एरिया किती आहे याचा आपण A1 घेतलेला आहे 1050 इंटू 74.5चा स्क्वेअर किती आहे बघा. So this is equal to 5.847 into 10 raised to 6 mm to the power 4. आलाय का? ओके. आता सेक्शन नंबर 2 साठी आपल्याला घ्यायचं आहे. सेक्शन नंबर 2. ओके, सेक्शन नंबर 2 म्हणजे कसं आहे? हा फ्लेंज आहे. ओके, हा एक्स ॲक्सिस आहे. दिस इज 120 आणि हा 50. ठीक आहे, याचा स्वतःचा जो आहे तो y2 किती आहे? आता y2 75 वर आहे. आणि याचा स्वतःचा पूर्ण ॲक्सिसचा सेंट्रॉइड कितीवर आहे? तो आहे 68 वर. हा झाला C आणि हा झाला C2. ओके, देअरफॉर आता पहिल्यांदा ह्या सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा याच्या स्वतःच्या सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट.
So Ix2 is equal to BD cube by 12. So 15 into 120 cube upon 12. किती आहे बघा. 2.16 into 10 to the power 6. So this is equal to 2.16 into 10 to the power 6 mm to the power 4. बरोबर आहे. आता h फाइंड आउट करायचं आहे. h म्हणजे काय आहे इथे? y2 minus y bar. बरोबर आहे. y2 minus y bar. So y2 is 75 minus 68. किती आहे बघा? 7 mm. Therefore, the moment of inertia for the second section about the main centroid is equal to BD cube by 12 म्हणजे Ix2 plus A2 into H square. So 2.16 into 10 raised to 6 plus A2 किती आहे? 1800 7. into 7 चा स्क्वेअर. सो किती आहे बघा? 2.248 into 10 raised to 6. So Ix2 is equal to 2.248 into 10 raised to 6 mm to the power 4. झाले? सिमिलरली सेक्शन नंबर 3. लक्षात ठेवा, ही डायग्राम तुम्हाला ही जर डायग्राम तुम्ही काढलीत ना, ही जशी आपण आता ही सेक्शन 1 सेक्शन 2 साठी काढली आहे, तर न्यूमरिकल तुम्हाला खूपच सिंपल जाईल. म्हणजे एच जो फाइंड आउट करायचा आहे, दोन पॅरलल ऍक्सिस मधला जो डिफरन्स आहे, तो या मेथडनी एकदम इझिली तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. y1 मायनस वाय बार, दिस इज y2 मायनस वाय बार. बरोबर. आता सेक्शन नंबर 3 साठी आपण फाइंड आउट करूया. सेक्शन नंबर 3. आता आय सेक्शनचा जो सेंट्रॉइड आहे सी, तो आहे 68 वर. आणि थर्ड सेक्शनचा जो सेंटर आहे सेंट्रॉइड C3, तो आहे 7.5 mm वर. बरोबर आहे. आता कसं करायचं ते बघूयात. पहिल्यांदा काय करायचं, या सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया याच्या स्वतःच्याच ऍक्सिसच्या अबाउट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो Ix3 इज इक्वल टू BD क्यूब बाय 12. सो दिस इज इक्वल टू विड्थ किती आहे 100 इंटू डेप्थ किती आहे 15 क्यूब बाय 12 किती आहे 28.12 to the power 3. 28.125 into 10 raised to 3 mm to the power 4. नाव h काय असणार आहे? h आतापर्यंत आपण सेक्शन 1 आणि सेक्शन 2 ला काय केलं होतं? सेक्शन 1 ला आपण काय केलं, y1 मायनस y बार केला होता. टोटल y1 मायनस y बार केला होता. सेक्शन नंबर 2 ला काय केलं होतं, y2 मायनस y बार कॅल्क्युलेट केलं होतं. बरोबर आहे. कारण की या दोन्ही पेक्षा म्हणजे y1 आणि y2 या दोघांपेक्षाही याची हाईट कमी होती y बारची. आता या केसमध्ये काय झालेलं की y3 हा स्मॉलर आहे, म्हणजे y बार हा ग्रेटर आहे आणि y3 हा स्मॉलर आहे. सो द h विल बी इक्वल टू व्हॉट, y बार Y मायनस y3. येस, करेक्ट. सो y बार इज 68 मायनस y3 इज 7.5. किती आहे बघा, मला वाटतं 61.5 असायला पाहिजे. 60.5. हां, 60.5. So h is equal to 60.5 mm. Therefore, total moment of inertia Ix3 is equal to Ix3 plus
A3 इंटू एच स्क्वेअर. हा आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम काय करतो आहे, याच्या अबाउट आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला. हा 28.125 इंटू 10⁻³ आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला इकडे सेंट्रोइडल ॲक्सिसला ट्रान्सफर करायचं, शिफ्ट करायचं आहे. दॅट इज वाय वी आर युटिलायझिंग दी पॅरलल ॲक्सिस थेरम. ओके, सो दिस इज इक्वल टू 28.125 इंटू 10⁻³ प्लस A3 किती आहे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. A3 ऑलरेडी 1500 1500. इंटू 60.5 चा स्क्वेअर किती आहे बघा. 5.51 into 10 to the power 6. 5.51 into 10 to the power 6. So Ix3 is equal to 5.518 into 10⁻⁶ mm टू दी पॉवर 4. नेहमी डेसिमल अंदर 3 डिजिट कॅल्क्युलेट करा, म्हणजे कन्व्हिनियंट होतं आणि आन्सर पण ॲक्युरेट येतं. आपण 2 घेतो, पण 2च्या ऐवजी 3 करायची तुम्ही प्रॅक्टिस करा, सो दॅट युअर आन्सर विल बी मोर ॲक्युरेट वन. बरोबर आहे. देअरफोर आता फायनल स्टेप. देअरफोर दी टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस इज इक्वल टू वॉट, तिघांचंही समेशन. सो Ix1 प्लस 2 प्लस 3. सो दिस इज इक्वल टू Ixx1 किती आहे 5.847 इंटू 10⁻⁶ प्लस Ixx2 किती आहे 2.248 इंटू 10⁻⁶ प्लस Ix3 किती आहे 5.58 म्हणजे 5.518 इंटू 10⁻⁶. 10⁻⁶ कॉमन घ्या आणि सिम्पली ॲडिशन करा. 5.847 प्लस 2.248 प्लस 5.518 किती आहे बघा. 13.61 into 10 to the power 6. So total moment of inertia is equal to 13.613 into 10⁻⁶. Unit आहे mm to the power 4. This is the answer. समजलंय का? सगळ्यात क्रिटिकल स्टेप कुठली याच्यातली माहिती आहे का? 2 ॲक्सिस मधला डिफरन्स फाइंड आउट करणं. हे आलं की न्यूमरिकल सॉल्व्ह झालं. आणि ह्या मेथडने जर आपण गेलो तर इट इज मोस्ट कन्व्हिनियंट. बरोबर आहे की नाही? तुम्हाला वाटते की नाही ही कन्व्हिनियंट आहे म्हणून? Yes, sir. ओके, सिंपल फॉर्म्युला आहे. एच फर्स्ट सेक्शन साठी काय आहे, y1 ग्रेटर आहे y बार पेक्षा, सो इट इज y1 मायनस y बार. सिमिलरली y2 जो आहे दॅट इज ऑल्सो ग्रेटर दॅन दी y बार, सो h इज इक्वल टू y2 मायनस y बार. फक्त सेक्शन 1 ला आपण काय केलेलं आहे इथे की याचा जो y3 आहे इट इज स्मॉलर. या दोन केस मध्ये काय होतं 1 आणि 2 मध्ये y1 आणि y2 वॉज ग्रेटर दॅन दी y बार. आता इथे अपोजिट आहे, y3 इज स्मॉलर दॅन y बार, देअरफॉर दी h विल बी कॅल्क्युलेटेड, म्हणजे दोन डिफरन्स जो आहे दोन ऍक्सिस मधला दॅट विल बी कॅल्क्युलेटेड ॲज y बार मायनस y3 अँड अकॉर्डिंगली ऑल दी कॅल्क्युलेशन्स हॅव बीन मेड आणि आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे. बरोबर आहे. आता क्वेश्चन असा आहे की हे आपण का बघितलं, त्याचं कारण असं आहे की जो बेंडिंगचा फॉर्म्युला आहे फ्लेक्झरल फॉर्म्युला दॅट इज इक्वल टू m by I is equal to sigma upon y is equal to E by R. आता E by R सध्या सोडून द्या, हे 4 टर्म्स महत्वाचे आहेत. तर m इज बेंडिंग मोमेंट अँड I इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दी सेंट्रोइडल ॲक्सिस, त्याला आपण न्यूट्रल ॲक्सिस म्हणतो. ओके, तर या सेंट्रोइडल ॲक्सिसच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करावं लागतं.
आणि मोस्टली न्यूमरिकल कुठले असतात, तर न्यूमरिकल असतात आय सेक्शन आणि टी सेक्शनचे. म्हणून डेलिबरेटली आपण सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल आय सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडल ऍक्सिसच्या अबाउट कसा कॅल्क्युलेट करतात त्याचे न्यूमरिकल आपण बघितले. ओके, एकदा हा आय निघाला की बाकीचा न्यूमरिकल सिम्पल आहे. सो to determine or to evaluate the moment of inertia about the centroidal axis, हे आपण याची प्रॅक्टिस घेतलेली आहे. क्लिअर झालंय का? Yes, sir. काही डाऊट आहेत का याच्यामध्ये? No, sir. ठीक आहे, ओके. टी सेक्शन घ्यायचं का रेकॉर्डिंग मध्ये, का कसं करायचं? ठीक आहे, सर, घ्या सर. ओके, ठीक आहे. टी सेक्शनचं पण न्यूमरिकल आपण घेऊन टाका, सिम्पल आहे ते. एकच रेकॉर्डिंग मध्ये आपण क्लिअर करून घेऊ ते. म्हणजे उद्यापासून आपण ऍक्च्युली न्यूमरिकल स्टार्ट करू बेंडिंग मोमेंटचे. सो नाव टी सेक्शन, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर टी सेक्शन. थोडंसं लेंदी होईल रेकॉर्डिंग, पण परमनंट होऊन जाईल ते. ओके. This is the flange. आणि हा त्याचा वेब. सो दिस इज टी सेक्शन. आता याचे डायमेन्शन आपण घेऊयात. सपोज दिस इज 120 mm, दिस इज 20 mm and this is equal to 80 mm. बरोबर आहे. आता याच्यामध्ये किती सेक्शन्स आहेत? 2. 2 सेक्शन्स आहेत, बरोबर आहे. या टी मध्ये 2 सेक्शन्स आहेत. याला इथून क्लोज केलं आपण. सो दिस इज सेक्शन नंबर 1, दिस इज सेक्शन नंबर 2. आता मला सांगा पहिल्यांदा, हा जो शेप आहे हा कुठल्या ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिकल आहे? वाय ऍक्सिस, बरोबर आहे. म्हणजे एक्स बार आपल्याला इझिली फाइंड आउट करता येईल. रेफरन्सला आपण घेतो आहे बॉटमची एज आणि लेफ्ट मोस्ट एज. ओके. सो सिन्स this section is symmetrical about y-axis, therefore x bar is equal to what? 120 divided by 2. म्हणजे हा जो y axis आहे, या y axis वरच याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे, बरोबर आहे. सो x bar is equal to 60 mm. आणि y bar कसं कॅल्क्युलेट करूयात? y bar will be equal to a1 y1 plus a2 y2 divided by a1 plus a2. रेफरन्स ऍक्सिस कुठला घ्यायचा आहे x साठी? हा, ही जी बॉटम एज आहे, या बॉटम एजला जो टच करून जाईल दॅट शुड बी कन्सिडर्ड ॲज दी रेफरन्स एक्स ऍक्सिस, बरोबर आहे. तर आता सेक्शन नंबर 1. इथे हवेमध्ये फ्लोट होतोय या एक्स ऍक्सिस पासून, बरोबर आहे. हे डिस्टन्स किती आहे? 80. 80 mm, करेक्ट. याचा स्वतःचा वाय बार कुठे असणार आहे? y1 ही जी डेप्थ आहे 20 mm, याच्या बरोबर मिड पॉइंटला, म्हणजे इथे. हे डिस्टन्स किती आहे? 10 mm. 10. Therefore y1 is equal to what? 20 by 2 10. म्हणजे 10 plus 80. So this is equals to 90 mm. कुठून? बॉटमच्या एक्स ऍक्सिस पासून, बरोबर आहे. आणि एरिया किती आहे? A1 120 by 20. 12 24, so 2400 mm square. This is section number 1. Similarly, section number 2. सेक्शन नंबर 2 कसा आहे? वर्टिकल वेब आहे. 2.
आणि त्याच्याच बॉटम एजला रेफरन्स ॲक्सिस आहे. तर याची जी D/2 असेल आहे तोच त्याचा सेंटर म्हणजे तोच त्याचा Y2 झाला. बरोबर आहे. सो दिस इज 80. तर या 80च्या हाफ 40 mm. म्हणजे 40 mm. Therefore Y2 is equal to 40 mm. ते ब्लर होण्याचं जरा थोडं काय आता याला काही करता नाही येते सध्या तरी. ओके. अँड A2 इज इक्वल टू हे पण 20 20च आहे. into दिस इज 20. 80 म्हणजे हा जो 16. ही जी डिफरन्स आहे दिस इज इक्वल टू 20 mm. सो 80 into 20 mm किती झालं 8 2 16 1600 mm square. Therefore y bar is equal to A1 2400 into y1 90 plus 1600 into 40 whole divided by addition of two areas. किती आहे बघा. न्यूमरिकलला ब्रॅकेट टाका. 2400 into 90 plus 1600 into 40 divided by 2400 plus 1600 70 mm. बरोबर आहे. Yes, sir. ओके. म्हणजे बॉटम पासून आता हा 80 आहे. 80च्या थोडंसं खाली इथे दिस इज द सेंट्रॉइड ऑफ द टी सेक्शन. बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला हा जो सेंट्रॉइड आहे या सेंट्रॉइड मधून जो एक्स ऍक्सिस चाललेला आहे त्या ऍक्सिसच्या अबाउट जर आपण याला रोटेट केलं तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. मेथड तीच आहे. सेक्शन नंबर 1चा फाइंड आउट करायचा आहे त्याच्या स्वतःच्या एक्स ऍक्सिसच्या अबाउट आणि त्याला इथे ट्रान्सफर करायचं. सिमिलरली सेक्शन नंबर 2चा फाइंड आउट करायचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन एक्स ऍक्सिस इथे कुठेतरी असेल तो आणि त्याला वरती शिफ्ट करायचं. ओके. सो मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर दी टी सेक्शन. त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर दी फर्स्ट सेक्शन. इथे ड्रॉ करा फर्स्ट सेक्शन. इथे ऍक्सिस घ्या. हा वाय ऍक्सिस. मेन सेंट्रॉइड आहे इथे कितीवर 70 mm वर. आणि ह्या सेक्शन नंबर 1चा जो सेंट्रॉइड आहे म्हणजे y1 जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. हे काय आहे y1 आहे. y1 किती आहे इथे 90 mm. सो दिस इज इक्वल टू 90 mm. तर ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे h. झालं की नाही क्लिअर. झाले की नाही क्लिअर. हा आहे y बार हा आहे y1 आणि ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे h. बरोबर आहे. सो नाव इट इज सिम्पल. देअरफॉर पहिल्यांदा काय करायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या स्वतःचा याचा जो एक्स ऍक्सिस आहे सेंट्रॉइडल सेक्शन नंबर 1चा त्याच्या अबाउट याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू. सो Ix1 इज इक्वल टू BD क्यूब बाय 12. सो 120 इंटू 20 क्यूब बाय 12 किती आहे बघा 80 into 10 to the power 3. 80 into 10 to the power 3. ठीक आहे बरोबर. सो इट इज 80 इंटू 10 टू द पॉवर युनिट सांगत चाललं रे Mm एम एम raised to रेस 4. टू पॉवर एम एम रेस टू पॉवर 4. बरोबर आहे. आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया इथे आहे ह्या ऍक्सिसच्या अबाउट आहे. आता ह्या ऍक्सिस वरून जो आपल्याला मेन सेंट्रोइडल ऍक्सिसला ट्रान्सफर करायचा आहे तर वी विल अप्लाय द पॅरलल ऍक्सिस थेरम. सो दिस इज इक्वल टू Ix1 प्लस A1 इंटू h स्क्वेअर. सो 80 इंटू 10 रेस टू 3 प्लस एरिया A1 आपण कॅल्क्युलेट केलं 2400
इंटू आता एच कशी आहे वाय वन मायनस वाय बार. सो वाय वन इज 1 90 minus 70, it is 20 mm. So into 20 is a square. So this is equal to 1.04 into 10 to the power 6 mm raised to 4. किती आलंय? 10 to the 19.28 आले मला. 19.28 into 10 raised to 6. Yes, 19.28 into 10 raised to 6. आलंय का बघा एकदा? mm raised to power 4. चेक करा एकदा कॅल्क्युलेशन. चेक करा आलंय का? एक मिनिट. 2400. नाही नाही नाही, तुमचंच बरोबर आहे. नाही सर येत नाही 1.04. 1.04. हां, 1.04 इंटू 10 रेस टू 6. मी क्यूब घेतला होता त्याच्यामुळे तो वाढला. सो दिस इज आय एक्स एक्स वन. ओके. आता सेक्शन नंबर 2, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड सेक्शन. डायग्राम ड्रॉ करायची. डायग्राम ड्रॉ केली ना की एकदम क्लिअर होऊन जाते ते. हाच एक्स ॲक्सिस आहे. इथून हा जो वाय बार आहे हा आहे 70 वर आणि याचा स्वतःचा जो वाय टू आहे तो आहे 60 वर 40 वर 40 mm वर. बरोबर आहे. तर एच जी आहे ती या दोघांचा डिफरन्स आहे. पहिल्यांदा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेऊ. सो आय एक्स थ्री इज इक्वल टू बी डी क्यूब बाय 12. सो विड्थ आहे 15 सॉरी 20 आणि ही आहे 80. सो 20 इंटू 80 क्यूब बाय 12 किती आहे? 853.33 into 10 to the power 3. हां, 853.333 इंटू 10 रेस टू 3 mm रेस टू पॉवर 4. आता एच काय आहे? वाय बार मायनस वाय टू. बरोबर आहे. सो वाय बार इज 70 मायनस 40. सो एच इज इक्वल टू 30 mm. एच इज इक्वल टू 30 mm. Therefore, आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे जो इथल्या ह्या ॲक्सिसवर आपण कॅल्क्युलेट केलाय तो आता इथे आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. ओके, ह्या सेंट्रोइडल एक्स ॲक्सिसवर. सो आय एक्स एक्स टू इज इक्वल टू आय एक्स टू प्लस ए टू इंटू एच स्क्वेअर. सो 853.33 इंटू 10 रेस टू 3 प्लस एरिया ए टू आपण कॅल्क्युलेट केलाय 1600 1600. इंटू 30 स्क्वेअर. किती आहे बघा? 2.293 इंटू 10 रेस टू 6. बरोबर. 2.29 into 10 to the power 6 mm raised to 4. 2.293 इंटू 10 रेस टू 6 mm टू दी पॉवर 4. देअर फोर आता काय करायचं आहे? या दोघांचं जेव्हा आपण ॲडिशन घेऊ आय एक्स एक्स वन आणि आय एक्स एक्स टू, सो वी विल गेट दी टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एंटायर सेक्शन. देअर फोर टोटल moment of inertia is equal to I x x1
प्लस आय एक्स एक्स टू. सो दिस इज इक्वल टू किती आहे 1.04 प्लस 2.293 इंटू 10⁻⁶ किती आहे बघा टोटल. It is 3.333 into 10⁻⁶ mm to the power 4. आलाय का एवढं मोमेंट ऑफ इनर्शिया. याचा अर्थ असा आहे की ह्या टी सेक्शनला जर आपण सेंट्रॉइडच्या ऍक्सिसच्या अबाउट जर रोटेट केलं तर याचा जो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आहे 3.33 इंटू 10⁻⁶ mm⁻⁴. आता हा जो सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे हाच बेंडिंग मध्ये न्यूट्रल ऍक्सिसच्या नावाने ओळखला जातो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला नेहमी न्यूट्रल ऍक्सिसच्या अबाउट घ्यावा लागतो. म्हणून आपण याची प्रॅक्टिस केली की मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो सेंट्रॉइडल ऍक्सिसला कसा शिफ्ट करायचा किंवा कसं ट्रान्सफर करायचा. ओके, तर ही रेकॉर्डिंग आहे, तुम्ही व्यवस्थित बघा आणि यू विल गेट दी क्लिअर कट कन्सेप्ट ऑफ आय सेक्शन अँड टी सेक्शन. तर उद्याच्या लेक्चर पासून आता आपण ऍक्च्युअल न्यूमरिकल स्टार्ट करूयात. ओके, तर ओके. इथे थांबू.